अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कोपरगावच्या धोत्रे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी शासनाकडे केली आहे। याबाबत अधिक असं की गेल्या 3-4 दिवसांपूर्वी सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पिकाचं नुकसान झालं। सर्वत्र जरी पाऊस झाला असला तरी कोपरगाव तालुक्यातील धोत्रे परिसरात ना भूतो ना भविष्यती असा पाऊस झाला असून आजवरच्या सर्वात अधिक पाऊस झाल्याच्या जुन्या जाणकार लोकांचं म्हणणं आहे। गेल्या 4-5 दिवसांपासून ज्या घरात पाणी घुसलं अशा कुटुंबातील नागरिकांना युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना तसेच शिवबा प्रतिष्ठानच्या आणि सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या वतीनं गावातून भाकरी आमटी गोळा करून सलग 4 दिवस जेवणाची व्यवस्था केली गेली। गेल्या वर्षी देखील तालुक्यात सर्वात जास्त पाऊस ब्राह्मणगाव आणि धोत्रे गावात झाला होता, त्यावेळी देखील त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी असं असताना मागील वर्षाची नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यामुळे यंदाही असं होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत सरपंच प्रदीप चव्हाण यांनी सरकारकडे मागणी केली आहे। याप्रसंगी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आता मी कांद्याचे बाजार वाढव म्हणून कांदे ठेवलेले होते चाळीमध्ये, पुरं पाणी आलं, कांदे होऊन आलेले इकडं आणि जवळजवळ 60 ट्रॅक्टर कांदे होते। जवळजवळ आमची 3 लाखाची नुकसान झालेली आहे। आता हे कांदे तुम्ही बघू शकता, इकडं खाली पुरे वाहिलेले, इकडं पाणी डायरेक्ट गुडघे एवढं पाणी होतं। तिकडं चाळीकडे तिकडे तुम्ही पहा, तिकडं चाळीकडे पुरं पाणी होतं। आता शासनाने काहीतरी मदत करायला पाहिजे। दत्तात्रय आनंदराव थोरात राहणार धोत्रे। मी दत्तात्रय आनंदराव थोरात राहणार धोत्रे, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर। धोत्रे या गावचा ग्रामस्थ असून माझ्या शेतामधील सोयाबीन पूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत आणि हा भरघोस असा पाऊस झालेला आहे की आमच्या शेजारी पाजारी सगळे आमच्या गावातील बरेचसे नुकसानीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले। कांदे वाहून गेले, खताच्या गोण्या वाहून गेल्या, काही जनावरांना इजा झाली, माणसं पण धोक्यात होती, पण परमेश्वर कृपेने माणसं पण वाचले। हेच आम्ही परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि शासनाने होता होईल जितकी मदत देता येईल तितकी शेतकऱ्याची विचार करून द्यावी, कारण शासनाला छापखाना त्यांच्या घरचा आहे। काय नोटा हा कुठून बाहेर आणावं लागत नाही, आम्हाला माल विकल्यानंतर नोटा हे उपलब्ध करावं लागतात आणि शेतीमाल हा कमी भावात जातोय। आज कांद्याची परिस्थिती पाहिली तर आमच्या डोळ्यात पाणी येतं, शेतीचं पाहिलं तर डोळ्यात पाणी येतं। लेकरा बाळांचं आम्ही करायचं काय? आम्ही या स्थितीमध्ये आज कसं तरी अपेक्षेने जगून आहोत की पाऊस उघडेल, 4-2 दाणे आम्हाला सोयाबीनची मिळतील, बाकीचे पिकांचं थोडंफार हे होईल। उसं पडलेले आहेत, जागोजागी बरेचसे नुकसान झालेले आहेत, गावातही पाण्याने थैमान माजवलं होतं आणि या अशा बिकट प्रसंगी शासनाने होईल तिथपर्यंत आम्हाला मदत करावी, ती बी घरघोस करावी की जेणेकरून अन्नदाता हा नाराज होणार नाही। हीच अपेक्षा मी शासनाकडे व्यक्त करतो। जय हिंद, जय। डुबलेले आहे आमच्या 3 दिवसापासून, त्याला मोड फुटलेले आहे, तरी सरकारने तातडीने लक्ष देऊन पंचनामे न करता आम्हाला सरसकट मदत द्यावी, आमची हीच विनंती सरकारला। शामराव बाबासाहेब जामदार। आमच्या चाळीमध्ये अचानक पाऊस आल्यामुळं कांदे आमचे वाहून गेले। आता आम्ही काय करायचं? इथून पुढे शासनाला सरसकट आम्हाला हे करून घ्यावा। आता कांदे सगळं वाहून गेलेले आमचे कांदे, आम्हाला सरकारनं सरसकट भरपाई द्यावं। लाखो रुपयाचं आमचं नुकसान झालेलं आहे, खताच्या गोण्या होत्या त्या सुद्धा वाहून गेलेल्या आहे। तर सरपंच प्रदीप चव्हाण यांनी शासनाकडे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली। गेल्या 3 दिवसापूर्वी जी आमच्याकडे भयानक अतिवृष्टी झाली, गेल्या आमच्या आठवणीत तरी अशी कधी एवढी झाली नाही। एवढी जी अतिवृष्टी झालेली तिथं 100% शेतीचं तर नुकसान झालेलं आहे। कमीत कमी 157 घरामध्ये गावठाणमधलं पाणी घुसलं होतं, त्यांचे सगळे प्रपंच वाहून गेले। शासनाने रोज बातम्या येऊ राहिले टीव्हीवर तर सरसकट मदत जाहीर केलेली असताना आज तहसीलदार साहेबांचा घाट घातलेला आहे तर प्रत्येकाच्या वावरात जाऊन पंचनामे करा। 1.5 किलोमीटर आज वावरामध्ये जर पाणी तर त्या वावरामध्ये अधिकारी कसे जाणार, आणि ज्या अटी घातलेल्या आहेत। मागच्या वर्षी कोपरगाव तालुक्यात फक्त 2 गावामध्ये अतिवृष्टी झाली होती, ब्राह्मणगाव आणि धोत्रा। मागच्या वर्षी आमदार साहेब येऊन गेले, तालुक्याचे आमदार येते, त्यांनी सांगितलं होतं का पंचनामे करा, आम्ही तलाठी बोलून अर्जंटमध्ये पंचनामे करून घेतो। पंचनामे केल्यानंतर मदत जाहीर झाली, मदत जाहीर झाल्यानंतर लिस्ट लागली आमच्याकडे। लिस्ट लागल्यानंतर आम्ही ते गोरगरीब ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं होतं
त्यांचे आम्ही डॉक्युमेंट परत 3दा गोळा करायला लावले. 5-5 हजार रुपये जाहीर झाले असं डिक्लेअर केलं, 1 रुपयाही मिळाला नाही. तीच परिस्थिती यावर्षी झालेली. निश्चित जर आम्हाला तोंडाला जर पाणी पुसत असेल, पंचनामे करायचे, निघून जायचं, त्याचा पाठपुरावा कोणी करायचा? आम्ही तहसीलदारपर्यंत जाऊ शकतो, प्रांतापर्यंत जाऊ शकतो, शासनापर्यंत जायचं कोणाचं काम आहे? तालुक्याच्या लोकप्रतिनिधीचं काम आहे, हे या सरपंचाचं काम नाही. यावर्षी आता त्या दिवशी त्यांनी येऊन बाईट दिली धोत्र्यामध्ये का सरसगट मदत जाहीर करणार. आज रोजी कृषी अधिकारी, ग्रामसेवक प्रत्येकाच्या वावरामध्ये हिंडू राहिले. आता 80% वावर असं की तिथं जाताच येणार नाही. सरसगटचा अर्थ काय का ऑफिसमध्ये बसून जेवढे खातेदार त्यांना डायरेक्ट सरसगट मदत जाहीर केली पाहिजे. त्याच्यामुळं हे सगळं या झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना शिवबाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सरपंच प्रदीप चव्हाण, भागनाना चव्हाण, उपसरपंच भाऊसाहेब गागरे, ग्रामपंचायत सदस्य नामदेव चव्हाण, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष किरण अण्णा चव्हाण, राहुल गागरे, विजय जामदार, संजय जामदार, शामराव जामदार यांनी विशेष मदत कार्यात सहभाग नोंदवला. येस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.